वटपौर्णिमा आली ग, ओटी आंब्यानं भरूया. सण वरसाचा आज, पूजा वडाची करूया. 7 जन्माचा सोबती, धनी माझा पतिदेव. माझ्या संसार मंदिरी, लाख मोलाची ही ठेव. या महिन्यात वटपौर्णिमा हा सण येत आहे. तो कधी आहे, पूजेचा मुहूर्त काय आहे, पूजा करताना मंत्र काय म्हणायचा आहे, स्त्रियांनी या दिवशी काय करायचे, तसेच या सणाचे थोडक्यात महत्त्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माहिती उपयुक्त वाटली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते. वटपौर्णिमा हा सण हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, आरोग्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी व्रत करतात. वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाचे झाड हे त्रिमूर्तीचे, सालात विष्णू, मुळात ब्रह्मा आणि फांद्यांमध्ये शिवाचे प्रतीक मानले गेलेले आहे. असा धार्मिक दृष्टिकोन आहे. त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्ट्या देखील वडाच्या झाडाचे अत्यंत महत्त्व आहे. निसर्गतच दीर्घायुषी असणाऱ्या या वृक्षांचे जतन, संवर्धन व्हावे, त्यांचे औषधी गुणधर्माचे आपल्याला लाभ व्हावेत, या हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची परंपरा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे. यावर्षी वटपौर्णिमा ही 21 जून 2024 रोजी साजरी केली जाणार आहे. पौर्णिमेचा प्रारंभ 21 जून 2024 वार शुक्रवार या दिवशी सकाळी 7:31 सुरू होत असून 22 जून 2024 वार शनिवार म्हणजेच दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5:37 पौर्णिमा संपणार आहे. त्यामुळे वटपौर्णिमा ही 21 जून 2024 वार शुक्रवार या दिवशी साजरी केली जाणार आहे. तसेच पूजेचा शुभ काळ काय आहे, तर पूजेचा शुभ काळ, पूजेचा मुहूर्त 21 जून 2024 वार शुक्रवारी सकाळी 5:24 सुरू होत आहे आणि 10:30 पर्यंत असणार आहे. या दिवशी स्त्रियांनी काय नियम पाळावेत, पूजा काय करावी हे पाहूया. तसे तर प्रत्येक भागामध्ये स्त्रिया ह्या आपापल्या भागानुसार, घरातील पद्धतींनुसार पूजा करतच असतात. या दिवशी स्त्रियांनी काळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाची साडी नेसली तरी चालेल. सौभाग्याचे लेणं म्हणजेच काचेच्या बांगड्या, त्याही काळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाचे घालाव्यात. तसेच मंगळसूत्र, कुंकू, मेहंदी लावावी. पायामध्ये पैंजण व इतर शृंगार करावा. प्रथम घरातील देवांची पूजा करून नंतर वडाची पूजा करावी. वडाची पूजा करताना प्रथम वडाला पाणी घालावे, हळद कुंकू व्हावे, धूप दीप दाखवावा. त्याचप्रमाणे आंबा, फणस, जांभळे, मिठाई इत्यादींचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर वडाला 7 वेळा धागा बांधावा व आपल्या पती दीर्घायुषी व्हावा व जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना करावी. आपले सौभाग्य अखंड राहावे यासाठी प्रार्थना करावी. पूजा करत असताना पुढील मंत्र म्हणावा. सावित्री ब्रह्म सावित्री सर्वदा प्रिय भाषिणी, तेन सत्तेन माम पाही दुःख संसार सागरात. अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते, अवियोगो तथास्माकं भूयात जन्मनी जन्मनी. वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दनः, वटाग्रे तू शिवो देव सावित्री वट सांश्रता. पूर्ण दिवस उपवास करावा. आरोग्याच्या तक्रार असेल किंवा इतर वैद्यकीय अडचण असेल तर त्यावेळेस उपवास नाही जमला तर फळं खावीत. काही ठिकाणी पूजा झाल्यानंतर व काही ठिकाणी संध्याकाळी जेवण करण्याची पद्धत आहे. प्रत्येक भागानुसार व मान्यतेनुसार फरक असू शकतो. पूजा झाल्यानंतर सुवासिनी स्त्रियांना हळदी कुंकू लावावे. आंब्याने ओटी भरावी. पूजेनंतर सावित्री सत्यवानांची कहाणी जरूर वाचावी, ऐकावी. त्याचप्रमाणे आरती देखील करावी. या व्रताने माता सावित्रीने तिच्या पतीसाठी, सत्यवानासाठी अनेक संकटांना मात करत त्यांचा प्राण यमाकडून परत आणला. त्याचमुळे या सणाला अतिशय महत्त्व आलेले आहे. वटपौर्णिमा हा सण आपल्या जोडीदाराप्रती असलेले प्रेम, आदरपूर्वक बांधिलकीच्या प्रगल्भ सामर्थ्याचे उदाहरण आहे. वटपौर्णिमेच्या सर्व भगिनींना खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.